पाटील आपलं एम एस स्पर्धेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. चला आपण सामन्यात सुरुवात करतोय. ओ टू यू. कॉम्बॉक्स आणि विनंती असेल की आता जिथून पहिल्या चेंडू तुम्ही डिलिव्हर करणार तुमचा टाइमर मात्र इकडे ऑन असेल याची आपण नोंद घ्या. अनेक अनेक धन्यवाद. परत एकदा स्वीट व्हॉइस ऑफ भिवंडी आणि पडगाव विभागातले एक बुलंद आवाज आमचे मित्र योगेश पाटील म्हणजे सर्वांचे लाडके आमचे योगी बाबा इज द ग्रेट व्हॉइस. सामन्याला सुरुवात होताना पहिल्या बॉलवरती मात्र टर्न केले. बॉलला पाहतोय आपण लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हलिंग होताना आणि पहिल्या बॉलवरती मात्र एका सिंगलनी खातं उघडलंय बॅटरनी. खातं उघडते टीमचं. तर चांगली सुरुवात पहिल्या बॉलवरती ज्या प्रकारे हा फटका खेळला होता एका धावेनी सामन्याला सुरुवात झाली आहे. पाच्यापूरचे आमचे दीपेशजी भोईर दादा पण व्यासपीठावर यायचं आहे. आणि पाहतोय की आपण यावेळेस पाहता निश्चित छोट्या बॅकलीचा वापर केला होता. मिड ऑफला बॉल आले त्यापूर्वी मात्र संधी निर्माण झाली. प्रत्येक सिंगल इथे मात्र कम्प्लीट 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. दोन्ही बॅटरने मात्र डावाची सुरुवात केलेली आहे. सामना एकच चांगला पाहायला मिळेल. नागले विपक्ष पाहते आपण कोपरी स्पोर्ट कोपरी एक टफ फाईट पाहायला मिळेल. एक जर पाहिला पण पालघर जिल्ह्यातला संघ तर दुसरीकडे पाहतो आपण ठाणे विभागातला मातबाबर संघ कोपरी स्पोर्ट कोपरी. फुल टॉसला स्लॉक केलाय. चांगला फटका आहे. गॅप शोधून काढलाय. चेंडू सीमारेषा पार आलाय. या बॉलवरती चौकार. तर आपण स्वागत आणि सत्कारकडे वळणार आहोत. सज्जेत आमचे योगी पाटील. आपण पाहू शकला ठिकाणी पाचपूर गावचे उद्योजक सन्माननीय आणि रवीजी गुलवे यांचे लाडके भाऊजी रोहितजी भुईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत.
त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी सन्मानित करतोय. मी राजेंद्र पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रोहितजी भोईर यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करावं. त्याच्यानंतर मात्र त्यांचे मित्र दीपेशजी भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. दीपेशजी भोईर यांना आपण पाहू शकला या ठिकाणी सन्मानित करतोय. आपण इथे आला त्या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया पुन्हा आता आपण ऑन गोईंग मॅच कडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. हा निर्णय पाहतोय आपण मैदानी पंचाने सांगितलं की हायकोर्टात निर्णय टाकले म्हणजे तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवले पाहतोय आपण. चांगलं क्रिकेट पाहिलं पण पहिला बॉल चांगला होता. त्यानंतर मात्र मनगटी फटका छोट्या बॅटरीचा वापर केला होता ऑन ड्राईव्ह. त्यानंतर मात्र अतिशय वेगळा दुसरी धावण्याचा प्रयत्न केला होता. भरपूर क्लोज निर्णय आहे आणि टीव्ही पंचांचा निर्णय या ठिकाणी पाहू शकाल. बॅटर बाद. आणि तिसऱ्या पंचाने सांगितलंय OUT आउट. धक्का क्रमांक पहिला बसलाय पाहतोय आपण. नवीन बॅटर खेळपट्टीकडे जाताना पाहतोय आपण. आणि परत एकदा सिद्ध झालंय की धावसंख्या 12 पाहतोय आपण. एक कडी बाद झालंय. डावखुरा बॅटर पाहतोय आपण निशांत चांगली बॅटिंग करताना. गोलंदाज सज्ज होतोय. हा बॉल पाहतोय आपण. चांगला बॉल होता. टप्प्यापर्यंत अजून थोडासा बाहेर वळणारा बॉल होता. त्यावर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. संपर्क होत नाहीये. नौशाद दलवी यांचं शुभ आगमन झालंय. आणि या क्रीडानगरीसाठी त्यांनी खूप अफाट मेहनत केलेली आहे. दादांचा आपण मी ठाणे जिल्ह्याचे उत्कृष्ट पत्रकार आणि आदर्श शिक्षक या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सरांच्या माध्यमातून आपलं स्वागत करतोय. दरम्यान स्वागत केलं या बॉलचा. मिडविकेटच्या वरतून चेंडूला पाठवलंय षटकार. तर पाहतोय की आता मात्र निशांतला स्ट्राईकला. चांगला बॉल यावेळेस पाहता थोडासा पण पाहतोय की टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर वळतोय. त्यावर मात्र बॅटर झालंय. अजून एकदा बीट पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली धावपलकावर 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. इथून मात्र कमालीचं कामगिरी करतोय बॅटर डावखुरा तो निशांत. परत एकदा फ्लॅटेड चेंडू होता. निमंत्रण दिलं होतं
पण तो स्वीकारता आला नाहीये. चांगला बॉल परत एकदा टाकला आणि म्हणतात तुम्ही षटकार ठोकल्यानंतर 2-3 डॉट बॉल घेतात तर त्या बॅट्समनची क्वालिटी कमी होते, कारण की षटकार ठोकल्यानंतर सिंगल डबल घेणं, स्ट्राईक रोटेट करणं एक चांगल्या बॅटरची निशाणी असते. एक बाद 18 अशी धावसंख्या पाहतोय आपण. क्रमांक 2चा षटक हाताळतोय महेश नावाचा बॉलर. यावेळेस पात्र कडक फटका आहे. वा भाई वा वा वा. चेंडू मात्र पाठवलंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आलाय हा चौकार. पण टिपिकल पॉवरचा फटका पाहिला, पण ज्या प्रकारे ज्ञानेश्वर पाहतो की फटका खेळला होता मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डोक्यावरतून पाठवलंय. अप्रतिम फटका. 2 षटकाची समाप्ती. प्रति षटकामागे जर पाहिला आपण 11 धावाची सरासरी कायम ठेवलेली आहे आणि एका जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करताना 8 बॉलमध्ये 18 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय बॅटर. जर पाहिला आपण निशांत नॉस्ट्राईकला. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आता मात्र कंटिन्यू प्रिन्शियलला पाचारण केलेलं आहे. दरम्यान शुभ आगमन होताना पाहतोय आपण आदरणीय अशोक दादा पाटील साहेबांचं शुभ आगमन. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लाखविली गावचे समाजसेवक आहेत अशोक पाटील साहेबांचं शुभ आगमन. दादा आपलं स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पात्रात चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर आणि त्याला समजू शकला नाही. दांडी दांडी गुल. आमच्यासोबत जॉईन झालेले तर ठाणे जिल्ह्याचे एक मोठं नाव, मोठं पत्रकार म्हणून ज्याची ओळख आहे, राजेंद्र पाटील सर यांच्यावर मोठं प्रेम असणारे भिवंडीतली एवन जोडी संजय दादा वारगडे आणि शाखा प्रमुख शिवसेना तसेच उप तालुका प्रमुख शिवसेनेचे आणि सुनील पवारवर ज्यांचं नेहमीच प्रेम असतंय असे पुंडास गावाचे एक अभिमान कैलास सेलार दादासाहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि तब्बल 50 नाही तर त्यांनी 52 टी शर्ट दिलेले आहेत 2 समालोचकासाठी. आणि त्याच्यानंतर संजय दादा वारगडे साहेबांनी सर्व खेळाडूंना सुद्धा प्लेअर ऑफ द कॉमेंटरसाठी कॅप दिलेले आहेत. एवन जोडी आणि दोस्ती कशी असावी ती कैलास सेलार दादा आणि संजय वारगडे साहेबांची असावी. दोन्ही शिवसेनेचे खणखण नेतृत्व आहेत. एक जर पाहिलं आपण 40+ संघटनेचे ओरिजिनल 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि क्रिकेटवर ज्यांचं मोठं प्रेम आहे असे आमचे कैलास सेलार साहेब आणि संजय वारगडे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा. तर पाहताय आपण पहिल्याच बॉल वरती जर विचार केला आपण तर विकेट आलंय. आता मात्र नवीन बॅटर खेळपट्टीवर आलाय तो म्हणजे पाहतोय आपण भावेश ठाकरे. यस, तो पण उल्लेख होईल. भावेश ठाकरेच्या बॅट मधून हा फटका आलाय आणि इथं मात्र ठाकरेचा कमालीचा हा फटका पाहतोय आपण.
चांगला फटका. षटकाने मात्र डावाची सुरुवात करतोय भावेश ठाकरे. काय क्लास फटका होता. अजून एक धमाका करण्याचा प्रयत्न. काय घडलंय मात्र चेंडू फायनल कडे निघून जाईल सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती हा चौकार. धन्यवाद. आणि आमच्यासोबत आज पाहतोय की आपण ज्ञानेश्वर उद्या एकच तो शब्दाचा भांडार 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 ज्यांच्याकडे आहे, दर्शत पाटील सरांना आपण ऐकणार आहोत. फुल टेनिस क्रिकेटच्या पटलावर मस्ती. पीवर आगरी. चांगला बॉल. परफेक्ट वाईड ऑर्कर बॉल होता. त्यावर मात्र काहीच करता आलं नाही. चांगलं कमबॅक करतोय बॉलर. धावसंख्या जर पाहिली आपण 32 धावा आहेत. 30 षटक प्रगतीपथावर. चांगली बॅटिंग पाहतोय आपण. डॉल्सी स्मृती नागली टीमच्या माध्यमातून नाणेफेक गमावल्यानंतर कोपरी स्पोर्ट कोपरी संघ खूप एक चांगला संघ आहे. त्या टीमच्या विरुद्ध चांगली धावसंख्या उभी करताना लय भारी बॅटिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण. हा फटका चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण. स्वीपर कव्हरकडे शतशक तैनात आहे आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट केला जाईल. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 33. काल कारुली गावाचे विशाल नाईक आमच्या सोबत होते. आज मात्र 5 दिवस आमच्या सोबत राहणार आहे. म्हणजे योगी बाबा आणि सुनीबाबाचं जीवाचं रान करणार आहेत असे आमचे ज्ञानेश्वर मुकादम. कधी कधी कॉमेंट्री बॉक्समध्ये वातावरण खेळमेळीचं असणं गरजेचं आहे. नंतर सातत्याने 5 षटकामध्ये बडबड बडबड कॉमेंट्री ती भिवंडीकरांना आवडत नाहीये. सज्ज होताना पाहतोय आपण. ओ याच पात्र टर्न केलंय. पाहतोय आपण खाली क्षेत्र आहे. बॅकवर्ड स्कोरलेकडे चेंडू जातोय. त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट. जर विजयला थोडंसं रणनीतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. ज्ञानेश्वर जर पहिला पण कारण की निशांत जो आक्रमण करत होता तो आता मात्र थांबलाय आणि भावेशकडे स्ट्राईक देतोय. षटक समाप्त झाले सर. पाठवायत का? ठीक आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय दिलेला आहे. फेअर आहे. यस फेअर डिलिव्हरी आहे. कारण की आता मात्र परिपक्व अभ्यास आमचे प्रतिमेश भाई यांचं दुधा झालं असेल. तिसऱ्या पंचाची आवश्यकता नसते कारण की सातत्याने प्रतिमा हा उल्लेख का करतोय मी कारण की तुमचं नजर त्याच्यावर असते. कशा प्रकारे काय घडलंय काय झालंय. चला यानंतर जो सामनावर आहे आम्ही अनाऊन्स केलं होतं की प्रति टीमने अर्धा घंटा पहिले रिपोर्टिंग करायचं आहे आणि हा जो सामना होईल यानंतर सोनिकामाता मारोडी बी विपक्ष आई जोगेश्वरी जुनादुर्गी टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्यानंतर मिथस्फोट कवाड आणि टीम 94 कामन. हॅलो 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 हॅलो. यस निश्चित आमचे गुरुवर्य राजेंद्र पाटील सर आम्हाला अजून एक माहिती देतात की फ्रेंच न्यूजचं खास आकर्षण काय आहे. निश्चित खऱ्या अर्थानं जर पहिला आपण रिव्ह्यू सुरुवात केली प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून लेग बिफोरचं सुद्धा त्यांनी आकलन केलं होतं पाहतोय आपण आणि इनका कोई जवाब नाही आहे. हा फटका चांगला आहे. मनगटी फटका पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण उशिरा थ्रो आलाय आणि चांगला तालमेल. 2 धावा इथं मात्र या बॉलवरती सहज कंप्लीट करतोय बॅटर निशांत. धावसंख्या पाहतोय आपण 36 येणारे. इथून जर विचार केला आपण 2 षटकाचा अजून खेळ बाकी आहे. 60 पर्यंत मजल मारेल काय. कोपरी स्पोर्ट कोपरी टीमची बॅटिंग अटॅक चांगला आहे आणि एका चांगला टीमच्या विरुद्ध चांगली धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. हा बॉल पाहतोय आपण निश्चित खराब बॉल होता पाहतोय आपण. यावेळेस मात्र हा बॉल चांगला होता पाहतोय आपण. हा बॉल चांगला आहे. सफल क्रॉस जास्त झाला होता बॅटर. हा बॉल मात्र मध्यष्टीच्या वरतून अतिशय वेगात निघून गेलाय. चांगलं षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण.
तुषार पवार पॉवर दाखवताना पाहतोय. ओ माय गॉड, क्लास बॉल होता. कोपरी स्पोर्ट कोपरी टीमवर जर नजर टाकली ज्ञानेश्वर तर अनुभवी खेळाडू दिसतात प्रत्येक पाहतोय आपण. अजून एक चांगला फटका आहे पण प्लेसमेंट नाहीये चांगली पाहतोय आपण. मेडिकेट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला. परत दुसरी धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय. पंचाचा पुढे आकाशाकडे परतीचा प्रवास करावा लागेल. भावेश ठाकरे बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. डीजे मास्टर सुद्धा धून चांगले वाजवताना मला वाटतं की आता मात्र आपण 1990च्या दशकमध्ये जाऊया आणि अशा स्थितीमध्ये हे गाणे चांगले वाटतात. यस डीजे मास्टर, आमची फरमाईश सुद्धा तुम्ही पूर्ण करणार. तर नवीन बॅटर खेळपट्टीवर नील आले. चौथा षटक प्रगतीपथावर धावसंख्येचं पहिले आपण 38 कमबॅक केले. या षटकामध्ये तुषार पवार यांनी दाखवलं की माझी पॉवरफुल बॉलिंग अटॅक माझ्याकडे आहे. आतापर्यंत पहिले आपण 3 बॉल त्यांनी टाकले, त्यामध्ये 4 धावा खर्च केले. एका धावचीच्या स्वरूपात मोठा बॅटर बाद झाला. भावेश मोठा बॅटर का ठरला होता, फक्त 4 बॉलचा सामना केलाय. 11 धावाची एका छोटीशी का होईना पण धमाकेदार खेळ त्यांनी साकारली. निशांत अजून खेळपट्टीवर पाहतोय आपण. हा बॉल कडक फटका आहे का पाहायचंय. गॅप शोधून काढले. स्कोर एक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार पार पार. पाटील सर कुठं थांबणार होते, लगेच ती कमतरता पूर्ण केली आहे. अजून एक धमाका. केडी के कडक 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 आलाय हा दमदार तुफानी षटकार. रडारमध्ये बॉल आलाय, पाठवलं त्याला दुसऱ्या फ्लॉट मध्ये. काय चांगला फटका सजवलाय, दूर असा निघून गेलाय. धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र पाहतोय आपण तब्बल 48 धावा. कमालीचं बॅटिंग प्रदर्शन. आमचे मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर कामडी परिवारामधून एक सदस्य आपण या व्यासपीठावर. हे बघा, खेळाडू कक्षामधून कुठल्याही खेळाडूने बॉल आणण्यासाठी जर आपण बाहेर गेला तर आपल्याला इथून मात्र पेनलाइज केलं जाईल. खेळाडूंनी वरतीच बसायचं. आपल्यासाठी खुर्ची आहेत. तर मित्रांनो, खूप मोठं आयोजन पाहतोय आपण. नो डाऊट जर पहिला पण ज्ञानेश्वर सध्या तरी ग्रामीण बिग बॅश लीग सध्या सुरू आहे, चर्चा त्याची पण आहे. पण ग्रामीण एक गाव एक गटमधून चर्चा पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकचं. आणि इथं मात्र ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथं मात्र कोपरी टीमने प्राप्त केले. धावचीच्या स्वरूपात निशांत होतोय बाद. आणि जिथं अनामरीच्या षटकामध्ये अशा क्षणी विकेट फेकणं निशांतला मात्र दुर्दैवी म्हणावं लागेल. धावचीत बाद झालंय. नवीन बॅटर आलाय वैभव पाटील. धावसंख्येचं पहिले आपण 48 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकाची मला वाटते की समाप्ती झाली आहे. व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र हर्ष पाटील आपण नक्की जॉईंट व्हायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये.
यस पाहतोय आपण आई योगेश्वरी जुनादुर्ग टीमच्या कॅप्टनचं आगमन झालेलं आहे. सोनिका माता मालोडी बी टीमचा कॅप्टन. हा षटक कंप्लीट होण्यापूर्वी आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. यस सोनिका माता मालोडी टीम चं सुद्धा आगमन झालं. मला वाटतं की जितूदाचा संघ आहे की दुसरा आहे. टर्न केले बॉलला पाहतोय आपण या बॉलवरती येते फक्त सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे शकते आता मात्र 49. चांगली धावसंख्या. डॉल्ची स्मृती नागली टीम सध्या पाहतोय नाणेफेक गमावल्यानंतर बॅटिंग करताना काय कमालीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं होतं. खास निशांच्या बॅटमधून 30 धावाची एक चांगली खेळी साकारली. शेवटी मात्र धावची झालंय. फुल टॉस परफेक्ट फटका खेळता आला नाहीये. हवेत आहे. चांगलं झेल कंप्लीट. मला वाटतं की तुषार पवार यांनी झेल टिपलंय. बघ नोंदवलेलं आहे. आणि काय क्लास आज जर पाहिलं आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा राजा बॅटर म्हणजे ज्याचा उल्लेख होतो असा खेळाडू ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट इन महाराष्ट्र विश्वनाथ जाधव. त्यानंतर पाहतोय की आज अजून बरेचसे खेळाडू आपण पाहतोय. कोपरी टीमला सुद्धा पाहतोय ॲक्शनमध्ये. त्यानंतर आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं आपण भिवंडी नगरीच्या बाहेर जर दोन संघ जातोय भिवंडीमधून जय बजरंग निमेश कारिवली संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. हो चांगला बॉल. प्रश्न विचारलाय आणि सहमत झाले. पंचाचा बोट आकाशाकडे. अजून एका बॅटरला सोडावं लागेल मैदान. आणि दाढी 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 गोल. विकेट हॅट्रिक घेणारा पहिला बॉलर पाहतोय आपण अहमद. आणि काय उच्च कोटीचा बॉल हाताला. परफेक्ट यॉर्कर. कुठलंही उत्तर नव्हतं या बॉलवरती. रिप्लेमध्ये पाहावं लागेल. ओहो परफेक्ट परफेक्ट यॉर्कर बॉल मधली अष्टी वाकवली आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. डीजे
आणि याचबरोबर पाहतोय आपण 51 धावा धावपलकावरती. अंतिम बॉल काय कमालीचे षटक हाताळलंय गोलंदाज पाहतोय आपण अहमद यांनी. विकेट हॅट्रिक पूर्ण केली, 2 धावा खर्च केला. लाजवाब षटक पूर्णपणे कोपरी स्पोर्ट कोपरी टीमने कमबॅक केल्या सामन्यामध्ये. एका क्षणी वाटलं होतं की ज्ञानेश्वर जवळपास 65 किंवा 70चा आकडा पार करेल, पण त्यावर मात्र ब्रेक लावलाय. उच्च कोटीचा बॉलर सध्या तरी पाहतोय आपण. हा फटका मात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोचू शकणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चित दुसरी धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. पण मोमेंट हा ना मात्र शेवटच्या बॉलवरती आली. 2 धाव आणि 1 विकेट सुद्धा आलंय. अशा तऱ्हेने पाहतोय आपण धावपलकर धावा आहेत त्या 53 आणि 54 धावाचं आव्हान उभं केलंय. टॉसच्या बॉक्समध्ये आपण जाणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं आहे. 54 धावाचं टार्गेट. जाऊया टॉस बॉक्समध्ये. तर सोनिका माता मालोडी बी टीमचा कॅप्टन्स आणि जुनादुर्गी टीमचा कॅप्टन आपण या व्यासपीठावर पते आमचे प्रमुख मान्यवर लाखविली गावचे समाजसेवक आदरणीय अशोक दादा पाटील साहेब आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आर के बिल्डर्स टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. माझ्या समेत दोन्ही टीमचे कॅप्टन जॉईंट होतील. वेलकम. सोनिका माता मालोडी बी टीमचा कॅप्टन एक यंग आणि डॅशिंग अंदाज नेहमीच असतो आणि आमचे प्रमुख मान्यवर आमच्यासोबत जॉईन होताना पाहतोय आपण अशोक दादा पाटील साहेबांचं शुभ आगमन. चला जुनादगी टीमचा संघ एका शेवटची सूचना आहे आपल्याला. कॉईनची माहिती आपल्याला मी करून देतोय. पाहतोय आपण नाही काय नाही विचारणार आहे, आपल्याजवळ वेळ कमी आहे. एकीकडे पाहतोय आपण स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक, तर दुसऱ्या साईडला लाईव्ह टेलिकास्टचा किंग प्रिन्स मोहितचा हा लोगो पाहतोय आपण. कोण मागणार? प्रिन्स मोहित. आणि यावेळेस थोडंसं पाहतोय आपण कॉईनमध्ये परिवर्तन झालंय आणि स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक आलंय. दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. फक्त काही सेकंदामध्ये आपण थोडक्या शॉर्टकटमध्ये दोन्ही टीमचं मनोगत आपण जाणून घेऊया. नाणेपैकीचा कॉल पाहतोय आपण सोनिका माता मालोडी बी टीमच्या बाजूने गेलाय. खूप काही टुर्नामेंट आपल्या विभागामध्ये पाहतोय आपण. थोडक्यात एका शब्दात या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं? आयोजन खूप छान आहे आणि ते खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस जिंकलेलं आहे, निश्चित सर्वप्रथम काय निर्णय असेल? फलंदाजी. खूप खूप शुभेच्छा. माझ्या समेत पाहतोय आपण याच विभागातला म्हणजे शेजारी इथं गाव आहेत पाहतोय आपण जुनागड टीमचं राजेंद्र पाटील सरांचा शो कसं वाटलं? दरवर्षीचं आयोजन भारीच असतं आणि यावर्षी ग्राउंड पण लेवल केलेलं आहे आणि खेळायला मजा येईल. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. यस पाहतोय आपण टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे. सोनिका माता मालोडी बी टीमच्या कॅप्टन नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि आता मात्र जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथं मात्र सज्ज आहेत नो डाऊट. पडगाव विभाग असो, आमने लोणार असो, भिवंडी असो, आमचे एकत्र बाबा आहेत उत्कृष्ट समालोचक योगी बाबा सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऑल टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद पवार सर. आणि दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल KN टावरे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक भाऊ कारभारी सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला यानंतर आपण जी आपण नाणेफेक इथे संपन्न केली सोनिका माता मालोडी ब विपक्ष आई जोगेश्वरी जू नांदुर्की. याच विभागातील आपल्याला जू नांदुर्की संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाला आणि मागच्या वर्षी सुद्धा मात्र जीव नांदुर्की संघाने जबरदस्त परफॉर्मन्स केला होता आणि या क्वालिफायरच्या मॅचमध्ये तो संघ मात्र पराभूत झाला. परंतु हे वर्ष नवीन आहे, ध्येय नवीन त्यांचा असावा, स्वप्न वेगळं असावे. परंतु इथे धावांचा पाठला करण्यासाठी त्या सलामीची जोडी टीम कोपरी स्पोर्ट कोपरी संघाच्या वतीनं आपण पाहत आहोत. 54 धाबांचा लक्ष्य समोर आणि पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिले की अंडर 60 59 रनांचं टार्गेट मात्र त्या धाबांचा संरक्षण केला गेला धानिव संघाच्या वतीनं आणि आता मात्र इथे 54 धाबांचा संरक्षण डॉल्सी स्मृती नागले या संघाच्या वतीने केला जाणार का? आणि या स्पर्धेमध्ये प्रथमतः नागले संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय कोपरी स्पोर्ट कोपरी संघाच्या अगेन्स्ट.
आपण पाहतो या शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथजी पाटील स्मृती चषक 2026चा हा थरार 18वा पर्व आणि खऱ्या अर्थानं सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा. मागील 16 वर्ष आपण ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये पाहिली, परंतु मागील 17व्या पर्वापासून मात्र ही स्पर्धा रजनीमध्ये आपण या ठिकाणी एन्जॉयमेंट करतोय आणि भरपूर काही बदल होत गेला या स्पर्धेमध्ये. राजेंद्र पाटील सर असतील, त्याचप्रमाणे त्याच्या सोबतीला त्याचे दोन्ही सुपुत्र प्रणवजी पाटील, दिशांत पाटील आणि त्याचप्रमाणे या प्रिन्स मूवीचे करता धरता प्रिन्स ऑफ लाखिवली प्रथमेशजी पाटील, त्याचप्रमाणे अजित पाटील असतील, वीर पाटील, अमित पाटील, सचिन पाटील, कमलाकर पाटील, रोशन पाटील, नरेंद्र पाटील, सागर पाटील, ऋतिक गडक, आशिष पाटील, रणजित पाटील या सर्वांची अपाट मेहनत. प्रशांत पाटील हे सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी अपाट मेहनत करतात आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ लाखिवली आणि गावदेवी स्पोर्ट लाखिवली यांच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा. पहिला बॉल गोलंदाज यश पाटील. पहिलाच बॉल या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू त्याला मिडॉनवरती. एक्झॅक्टली सुरुवातीला प्रयत्न केले होते की तुषारनं एक रस आपण कंप्लीट करू, परंतु विशालने त्याला मात्र थांबवलं आणि सुरुवात यश पाटील चांगल्या प्रमाणे केलेली आहे. तुषार आणि विशालची जोडी सध्या आपण पाहतोय कोपरी स्पोर्ट कोपरी संघाच्या वतीनं 54 धावांचा पाठलागला आता सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या डाबाला सुरुवात झालेली आहे आणि मात्र हा सामना क्लोज जाणार आहे, त्यात काही शंका नाहीये. पुढचा बॉल यश पाटील ओर तो विकेट मारा करतोय. हो फ्लिक फ्लिक ऑफ द रिक्स, चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लक्ष्या दिशेनं 6 धावांसाठी षटकार. मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडूने केल्या हवाई सफर आणि तुषार पवारची पॉवर या फटक्यामध्ये मात्र पाहायला मिळाली. हुशार कामगिरी म्हणू शकतो. जर चेंडू सोडून दिला असता तर आय थिंक पंचाने मात्र या चेंडूला वाईट घोषित केलं असतं, परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये वाव ब्युटिफुल शॉट आणि या षटकाराने तुषारने मात्र आपल्या डावाला सुरुवात केली. जुन नांदुरकी आणि मालोडी बस संघ प्रथमतः आपण आयोजकाशी संपर्क साधा. पहिल्या चेंडूवरती सुरुवात यश पाटीलची चांगली पाहिली, परंतु त्याच्यानंतर चोख प्रत्युत्तर देत असताना बॅटर तुषार पवार आणि सोबतीला विशालला आपण पाहतोय. पुन्हा एकदा उर्दू विकेट मारा करतोय. रिबसचा फटका बाहेर काढला, जरूर पंचाकडे लाऊड अपील आणि आता मात्र पाहू शकला ठिकाणी हो सर्वच खेळाडू होता मात्र अपील करतायत क्वाड बेंचसाठी, परंतु पंचाची मात्र या ठिकाणी स्वीकृती नाहीये, कुठला सिग्नल नाहीये आणि या दोन्ही बॅटरच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आपल्याला पाहायला मिळते, कारण अशा गोष्टी कधी कधी होत असतात. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आज जेपी पॅनल आहे त्या नजरेतून मात्र तुम्ही वाचू शकत नाहीये. हो फटका हवेत केला, फक्त चीप केलाय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या चाललाय चेंडूच्या खाली. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू निसरला, परंतु दुसऱ्या प्रयत्नामध्ये आपल्या जबड्यामध्ये तो चेंडू त्याने कैद केलाय आणि या ठिकाणी तुषारची खेळी संपुष्टात. पहिला धक्का लागला या ठिकाणी टीम कोपरी स्पोर्ट कोपरी संघाला. चांगला मात्र तिथे जजमेंट पाहिला आपण मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि कुठल्या प्रमाणात चुकी केली नाहीये. आणि दरम्यान व्हॉइस ऑफ लाखिवली हर्ष पाटील आमचे सहकारी समालोचक यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे, त्यांचे करूया आपण पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोपरी स्पोर्ट कोपरी आणि डॉल्सी स्मृती नागले या दोन संघादरम्यान आपण अशा रणनीतीला दुसरा सामना मात्र या ठिकाणी कव्हर करतोय. सुरुवात तर मात्र पाहिली तर या ठिकाणी तुषारच्या वतीने चांगल्या प्रमाणे केली होती. षटकारानं मात्र आपल्या डाबाला तरी सुरुवात केली, परंतु त्याच्यानंतर
झेलबादच्या स्वरूपात तो मात्र या ठिकाणी बादून माघारी परतला. तब्बल 4 चेंडू त्याने फेस केले आणि 4 चेंडूमध्ये फक्त 6 धाबाचा तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि विशाल सोबतीला नवीन फलंदाज महेश आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. महेश जोगले जबरदस्त स्कोरिंगची सध्या या ठिकाणी आम्हाला साथ देत असताना ज्ञानेश्वरजी मुकादम मॅन फ्रॉम गोरसई. आणि गोरसई गाव आज खटनाईमध्ये आहे. ऑन साईडला उडवलाय फटका हवेत. मिडविकेला क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. या ओव्हरमध्ये येणार हा दुसरा मॅक्झिमम सिक्सर. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आणि या पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी महेश जोगलेने मात्र या ठिकाणी आपली पॉवर दाखवली आणि या ठिकाणी वा अगदी बाटच्या स्लॉट मध्ये चेंडू पाहिला आणि एक्झॅक्टली प्लॉट मध्ये पाठवलाय. स्क्वेअर अँगल तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. पुढचा बॉल 12 धाव फलक्यावरती. इकडे मात्र कुठल्या प्रमाणे चेंडूवरती फटका मात्र बॅटरनं मात्र एक्झिक्यूट केला नाहीये. असं वाटलं की एक्झॅक्टली महेशला की चेंडू मात्र स्वेअर असेल आणि सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. डॉट बॉलनं मात्र या ठिकाणी या षटकाची मात्र आपल्याला समाप्ती पाहायला मिळाली. म्हणजे आपण या षटकाचं जर विश्लेषण पाहिलं तर 3 चेंडू डॉट हाताले गोलंदाज यश पाटीलनं 1 सफलता आणि त्याच्या अगेन्स्ट 2 षटकार. आणि आता मात्र पाहू शकाल 54 धाबांचा पाठला करत असताना 12 रन्स स्कोर कडून पाहायला मिळतं. त्या स्पर्धेचे जनक सन्माननीय राजेंद्र पाटील सर यांना आपण ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल. अजूनही मात्र मैदानाच्या अगदी चौफेर बाजूने मात्र त्या ठिकाणी पाहणी करतात की एक्झॅक्टली अजून मात्र या स्पर्धेमध्ये काही कमतरता तर नाही ना. खऱ्या अर्थानं अपाट मेहनत या स्पर्धेसाठी पाहायला मिळाली. जन समुदाय या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो कारण याचं कारण राजेंद्र पाटील सरांचं नेटवर्क या समाजामध्ये फार लॉंग आहे. आणि जशी जशी स्पर्धा मात्र अगदी ही जवळ जात राहणार मान्यवरांची मांदी आली या स्पर्धेकडे आपल्याला या ठिकाणी या व्यासपीठावरती पाहायला मिळू शकेल. सध्या आपण पाहू शकाल या ठिकाणी कोपरी संघाचा डगआउट तुम्ही पाहू शकाल. आणि तो खेळाडू कक्ष निंबोलीचे युवा उद्योजक मिस्टर मंचाबाई गुलवी याच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून काल आपण नॅन्सी 11 चौथा हिरवा मानकुल संघाला पाहिल्या स्पर्धेमध्ये आणि त्या संघाने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेले आहे. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज नील दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये पाहायला मिळतोय. इकडे मात्र पाहू शकाल फाईन करण्याचा प्रयत्न केला ऑफ स्टंपच्या बाहेर निघून परंतु लाईन जर पाहिली तर लेग स्टंपच्या अगदी पलीकडे पंचाचा वाईट चाचरा परंतु पंचांच्या निर्णयावरती आता चॅलेंज केला. फिल्डिंग करणाऱ्या संघानं रेफर केला हा निर्णय वाईटसाठी. पर इनिंगमध्ये तुम्हाला 1 रिव्ह्यू मिळेल त्याचा तुम्ही बीमरसाठी किंवा वाईटसाठी मात्र वापर करू शकता. आणि त्या मात्र या ठिकाणी नागले संघानं मात्र जो आपल्याकडे एक रिव्ह्यू आहे त्याचा मात्र इथे वापर जरूर केलाय. पंचांनी तर मात्र वाईट घोषित केलाय. आणि या गावदेवी स्पोर्ट लाखोली संघाच्या प्रत्येक सदस्याला मी विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. डिसिजन पेंडिंग. आणि टीव्ही पंचाचा निर्णय या ठिकाणी आमच्याबरोबर पोहोचलाय. जो रिव्ह्यू मात्र घेतला नागले संघाने तो मात्र सक्सेसफुल राहिलाय. इट्स फेअर बॉल. जी डावे एसटी आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू मात्र एक्झॅक्टली फ्लाय झाला. योग्य निर्णय पंच उमेश किने सरांचा पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न थर्डमॅनला बीट करायचा होता आणि मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. जबरदस्त मात्र या ठिकाणी दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये नीलचा परफॉर्मन्स आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र त्यांनी निर्धावन हाताळले. धावसंख्या स्थिर. पुन्हा मात्र ते हुक केला. आता मात्र प्रॉपरली कनेक्शन आणि चेंडू फाईन लेगच्या पलीकडे चालला वेगानं. 4 धावांसाठी चौकार.
जोडल्या गेल्या आणि 54चा पाठला करत असताना कोपरी स्पोर्ट कोपरी संघाने आतापर्यंत 18 रन्स फलकावरती लावलेले आहेत एका कड्याच्या मोबदल्यात. धाबा चांगल्या प्रमाणे म्हणू शकतोय कारण अजूनही दुसऱ्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा नील. ओहो नाचली बाउन्सर वा काय बाउन्स आहे 1 वरचा मात्र या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून इशारा दिला गेलाय. अगदी नाकाला सुगंध देऊन चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि काय चांगल्या प्रमाणे गोलंदाजी अगदी वेगावरती स्वार आहे गोलंदाज नील. पहिल्या षटकामध्ये जरूर आपण पाहिलं तर यश पाटीलने 12 खर्च केला होता परंतु त्या धाबा आता मात्र कुणीतरी नील रिकव्हर मात्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यासाठी कॅप्टनने त्याच्याकडे चेंडू मात्र सोपवला आणि आतापर्यंत संघनायकाचा विश्वास आणि सार्थ ठरवलाय. पुढचा बॉल आता मात्र फटका हवेत उंची जास्त आणि अंतर सुद्धा चांगला प्राप्त केलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फेकून दिलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रेक्षकांच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. डीजी निलेश कॉलेज की यादी ताज़ा करते हुए आणि या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन प्रॉपरली कनेक्शन प्रॉपरली मिडलिंग आणि जसा चेंडू मात्र बॅटमधून निघाला लिहिलाय त्याच्यावरती 6 धावा या ठिकाणी कोरल्या होत्या. 24 धावा फलकावरती. हो आता मात्र पाहू शकला ठिकाणी कटरचा वापर केला पडल्यानंतर झपकन या ठिकाणी चेंडू बाहेरच्या दिशेने निघालाय आणि शेवटचा चेंडू मात्र पाहू शकला ठिकाणी आलाय डॉट नागलेकरांसाठी. 2 षटकांचा खेळ संपन्न 12च्या गतीने मात्र पाहिलं तर इथे धाबा येत आहेत कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा यश पाटीलने 12 खर्च केल्या होत्या. एक सफलता त्याच्या खात्यामध्ये पाहिली आणि नीलचं विकेटचं कॉलम खाली राहिलंय परंतु त्यांनी 12 रन्स खर्च केल्या. 24 धाव फलकावरती आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये आता मात्र विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आणि 30 धावांची गरज. नेट टू नेट फाईट रफ अँड टफ मॅच आणि तिसऱ्या षटकाचा मात्र तिसऱ्या गोलंदाजाचा मात्र इथे वापर केलाय. आझादच्या हातामध्ये चेंडू मात्र सोपवलाय. म्हणजे असं वाटतं की आता मात्र या 3 पैकी एखादा गोलंदाज 2 षटकांचा स्पेल मात्र हाताळू शकतो आणि या 2 षटकासाठी तब्बल या ठिकाणी डॉल्सी स्मृती नागले संघ आपण 12 मिनिटांचा वेळ खर्च केलाय. टायमर ऑन आहे त्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष आता केंद्रित करावं लागेल. 4 षटकांसाठी तुमच्याकडे आम्ही 20 मिनिटांचा अवधी देतोय आणि जर जास्त वेळ तुम्ही खर्च केला तर मात्र त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला भोगावा लागू शकतोय शेवटच्या ओव्हरमध्ये याची आपण नोंद घ्या. 2 षटकांचा खेळ संपूर्ण 24 धावा फलकावरती येणारे 18 बॉल शिल्लक आणि विजयासाठी अजूनही 30 धावांची गरज. आणि आता मात्र विशाल आणि महेशमध्ये चांगली पार्टनरशिप आता मात्र जोडली जाते कारण बाजूला फलंदाज तुषारनं फक्त 6 रन्स आपल्या बॅटमधून इथे मात्र जोडल्या होत्या. 6 धावांमध्ये त्याने आपल्या संघाला फक्त योगदान दिलं होतं परंतु फिल्डिंगमध्ये आता मात्र सातत्याने नागले संघाच्या वतीनं थोडंसं परिवर्तन केलं जातोय कारण तसं ते पाहिलं तर आयुष्यामध्ये बदल होणं परिवर्तन होणं फार गरज आहे. जसं परिवर्तन सुनील पवार सरांच्या जीवनामध्ये झालेलं आहे. हो 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 डावी एसटी उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आझादचा होता परंतु चेंडू मात्र लेगस्टंपच्या बाहेरून गेला परंतु प्रयत्न चांगले होते कारण तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाता त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करणं फार गरजेचं असतात. मग त्याच्यामध्ये यश येईल किंवा अपयश येईल परंतु प्रयत्न करणं ही पहिली पायरी म्हटली जात आहे आणि तो प्रयत्न आझादने केला. जरूर त्याने अवांतर रूपानं एक धाव खर्च केली हरकत नाहीये. पुन्हा त्याच लेंदूरती इथे मात्र चेंडूच्या हाताली आणि शॉर्ट फायलीकडे मात्र कुठल्या फिल्डरनं तिकडे मात्र चुकी केली नाहीये. चांगल्या प्रमाणे झेल पकडला आणि दुसरा धक्का लागत असताना टीम कोपरी स्पोर्ट कोपरी संघाला फलंदाज विशाल माध. वाह
अगदी सामना जर पाहिला तर डोलायमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नील पाटील शॉर्ट फाईनलीकडे मात्र चांगल्या प्रमाणात त्याने तो झेल त्याने मात्र फिनिश केला. आणि हे ॲक्शन रिप्ले पहा, ही विकेट्स आझादनं आपल्या संघाला मात्र प्राप्त करून दिली. भरपूर ऑप्शनचे बाहेर निघाले होते, फाईन केण्याचा प्रयत्न केला होता, फाईन लेगला बीट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, परंतु त्याच्या अंगलिकी आलं असंच म्हणावं लागेल. आणि 25ला मात्र 23 दुसरा धक्का लागला या ठिकाणी. न्यू बॅटर साहिल आलाय विशालच्या सोबतीला, की विशाल बास झाला. आणि आता मात्र महेश आणि साहिलची जोडी सध्या आपण पाहत आहोत. गोलंदाजा मात्र या ठिकाणी प्रोत्साहन वाढवण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न करतायत. वा वा, काही स्पेस आहे. लाऊड अपील पुन्हा मात्र या ठिकाणी केली कॉर्बी आईनच्या माध्यमातून, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाहीये. मान्यवरांचा शुभागमन होत असताना करूया त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय बबनजी पाटील आणि सन्माननीय हरिभाऊ पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. थोडंसं मात्र स्टेपमध्ये चुकलं आणि त्याच्यामुळे पंचांच्या वतीने डेड बॉल या ठिकाणी घोषित केलाय. 25 धावा फलकावरती. अजून विजयासाठी पाहिलं तर 29 धाब्यांची गरज आहे. येणारे 16 बॉल शिल्लक. लो फुटॉस बॉल अगदी प्रॉपरली मिडल झालाय, परंतु गॅप सिलेक्शन मात्र थोडंसं चुकीचं पाहायला लागलं, परंतु फेकी रॉंग ऑन. आणि त्याच्यामुळे मात्र पाहू शकाल या ठिकाणी ओव्हरचं रूपानं अजून एक धाव या ठिकाणी जोडली जाईल. जो प्रेशर तुम्ही आता मात्र बॅटरवरती टाकलाय आणि जर याप्रमाणे धावा तुम्ही जर बहाल केल्या तर मात्र तो प्रेशर आय थिंक थोडाफार का होईना परंतु रिलीज होऊ शकतोय. आणि यानंतर अजून एक मोठी लढत तुम्ही पाहणार आहात. सोनिका माता मालवणी ब विपक्ष आई जोगेश्वरी जू नांदुरकी या दोन संघादरम्यान पुढचा सामना पाहायला विसरू नका. स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026चा हा थरार 27 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. रिबाचा फटका 100 स्ट्रोक प्रॉपरली कनेक्शन आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अगदी स्क्वेअर अँगल तुम्ही पाहू शकाल. रिव्हर्सचा फटका मात्र बाहेर काढला आणि एक्झॅक्टली ज्यावेळी मात्र त्यांनी फटका तो एक्झिक्यूट केला त्यावेळी मात्र हे एक जो हात होता तो मात्र ग्रीपमधून निसटला, परंतु टायमिंग प्रॉपर पाहिलं. आणि आता मात्र समोरच्या दिशेने बॉलर पास ड्राईव्ह सरळ बॅटने लॉप केलाय आणि एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर चेंडूला फील्ड केला जातोय. तो परत एकच धाव या ठिकाणी घेण्याची संधी मिळाली बॅटर साहिलला. आणि या सिंगलच्या वतीने 34 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. विजयासाठी आता मात्र इथून 20 धाबीची गरज आणि 20 धाबा जोडण्याकरिता अजूनही 13 चेंडूचा खेळ मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. चांगला खेळ कोपरीच्या वतीने पाहायला मिळतोय. प्रत्येक फलंदाज पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करतायत आणि या सर्वांचं चांगलं योगदान आतापर्यंत या दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा मात्र पाहू शकाल लाऊड अपील हाईक फॅक्टर हा प्रमुख या ठिकाणी प्रश्न होता पंचांच्या डोळ्यासमोर आणि त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी ही अपील मात्र पंचांनी फेटाळली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 रन्स मात्र या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 12 बॉल शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 20ची गरज. ड्रिंक्स ब्रेक विनंती असेल की त्याला आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाण्याची पूर्तता करावी. थोडा वेळ आपल्याकडे आहे तर टायमर आपण इथे स्टॉप करतो आणि जाऊया DJ निलेशकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
चला लगेच फील्ड सेट करून घ्या. डॉल्सी स्मृती नागली संघ नेट टू नेट फाईट सध्या आपण इथे पाहत आहोत. पहिल्या 3 षटकांचा खेळ पाहिला तर 34 धाबा आतापर्यंत कोपरी स्पोर्ट कोपरी संघाने जोडल्या. 54 धाबांचा पाठलाग सुरू आहे. येणारे 12 बॉल शिल्लक, 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 20 धाबींची गरज. आणि काय सामना मात्र रंगतो आपण या ठिकाणी पाहिला तर. पहिला सामना एक्झॅक्टली पाहिला तर आजच्या रजनीतील एकतर्फा मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता आणि त्याच्यावरती धानीप संघाने मात्र अधिराज्य गाजवलं. परंतु हा दुसरा सामना आजच्या रजनीतील अगदी नेट टू नेट फाईट आणि गोलंदाज नील पाटील कंटिन्यू आपण पाहतोय. पहिल्या स्पेलमध्ये नीलनं फक्त 12 रन्स खर्च केल्या होत्या. पुन्हा त्याच्याकडे चेंडू सोपवलाय आणि त्या मात्र 4थ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रमाणे मात्र तो कामगिरी करेल. साहिल आणि महेशची जोडी. महेशच्या बॅटमधून आतापर्यंत 12 रन्स पाहिल्या, 6 चेंडूत त्याने सामना केला. साहिल सुद्धा मात्र चांगला खेळतोय. 4 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 9 रन्स आपण पाहिल्या आणि त्या मात्र येणाऱ्या 12 मध्ये 20 ची गरज. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणारी स्पर्धा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026. चला नील आपण केलेला सुरुवात करा. समोर आहे साहिल स्ट्रायकिंग एंडला. ओर द विकेट मात्र या ठिकाणी मारा करतोय. पहिलाच बॉल लो फुल टॉस बॅटची कडा आणि थर्ड मॅनला बीट करून चेंडू वेगाने चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि मिळतील एकूण 4 रन्स. मात्र या ठिकाणी या धावा वाचवणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी फार मोठी चुकी मात्र थर्ड मॅनला मात्र पाहायला मिळाली आणि या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन सन्माननीय राजेंद्र पाटील साहेबांचे बंधुराज तानाजी पाटील आणि त्यांच्या समेत सन्माननीय संजयजी वारगडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. शिवसेना शाखा प्रमुख जुन्ना अंदुरकर यांनी त्याच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेमध्ये टी शर्ट असतील, ब्रँडेड कॅप असतील, त्याच्या वतीने स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत आणि नेहमीच आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकारी आणि त्यांच्या माध्यमातून 5 प्रेक्षक गॅलरी त्यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या आहेत. आणि पहा जशी मात्र त्यांनी काल अनाउन्समेंट केली होती की आम्ही या स्पर्धेमध्ये 50 पेक्षा अधिक टी शर्ट आम्ही या स्पर्धेमध्ये देणार आहोत आणि ते टी शर्ट आता मात्र आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याचा मनापासून आभार. इथे आलाय डॉट बॉल. पुढचा बॉल ओ बागपूरला जाऊन पंच केलाय. टायमिंग तर प्रॉपर नाही परंतु डीप मध्ये क्षेत्रशे पाहायला मिळतात. चेंडूने घेतली या ठिकाणी फिरकी आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाच्या 4 धावा. ऑन स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकला या ठिकाणी ज्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे तानाजीजी पाटील आणि सन्माननीय संजयजी वारगडे साहेबांना सध्या आपण पाहतो. आणि आता मात्र सामना या ठिकाणी पाहिलं तर कोपरी स्पोर्ट कोपरी संघाच्या बाजूनं आता टर्न होतोय असं मला हरकत नाही. कारण 9 बॉल आता शिल्लक आणि 9 चेंडूमध्ये विजयासाठी आता मात्र 12 धाब्यांची गरज. आणि त्याच्या सोबतीला विकीजी वारगडे यांना सुद्धा तुम्ही आमच्या मंचकावरती पाहू शकाल. सर्वांचं हार्दिक स्वागत. ओ परफेक्टली यॉर्कर पूर्णपणे ब्लॉक केला या ठिकाणी बॅटरला. वा एवढा चांगला चेंडू आणि त्या चेंडूचा मात्र उत्तरच बॅटरकडे नव्हता. या पद्धतीने तुमच्या भारतामध्ये चेंडू आहे तर आता ते चेंडू मला मात्र एक एक बाहेर काढावा लागेल जर हा सामना तुम्हाला जर जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये. प्रॉपरली यॉर्कर आणि कुठल्या प्रमाणात चेंडू बॅटचा मात्र त्या ठिकाणी संपर्क मात्र होताना पाहायला मिळत नाहीये. जबरदस्त मात्र पलटवार नील पाटीलचा. इकडे फुल टॉस दिलाय परंतु फटका हवेत. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा चेंडूच्या खाली त्याने पकडला जाईल. पुन्हा त्याच्या सामन्यामध्ये डॉल्सी स्मृती नागले संघ वापसी करत असताना फलंदाज बाद मिस्टर साहिल.
शिल्लक आणि गरज 7-12. मी नेहमी सांगतो की पाटील सर की या 7-12ने अनेक घरं उद्ध्वस्त केली आणि अनेक घरं जोडली. परंतु क्रिकेटचा 7-12 आता मात्र कुठल्या संघाच्या नावावरती जाणार? कोपरी स्पोर्ट कोपरी की डॉल्सी स्मृती नागले संघ. न्यू बॅटर मात्र महेशच्या सुप्तीला आता मात्र नवीन फलंदाज अनिकेत आलाय. हा चेंडू मात्र फार निर्णायक राहणार आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. इथे जर एखादा मोठा फटका आला नाही तर मात्र शेवटच्या षटकामध्ये बॅटरवरती थोडासा प्रेशर मात्र इथे वाढू शकतो. परंतु जर इथे एखादा चांगला फटका जर इथे पाहायला मिळाला तर मात्र जो प्रेशर निर्माण केला नील पाटीलनं तो मात्र प्रेशर कदाचित मात्र थोडाफार का होईना इथे रिलीज होऊ शकतोय. महत्त्वपूर्ण चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला नील पाटील. बेचरे धाव फलकावरती 3 विकेटच्या साह्यानं आता मात्र पाहू शकला ठिकाणी कोपरी स्पोर्ट कोपरी संघ खेळत असताना 7-12 समोर आहे न्यू बॅटर अनिकेत. पहिला चेंडू फेस करतोय बॅटची अडकाडी लिडिंग एज आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 8 धावींची गरज. काय सामना मात्र या ठिकाणी रंगतोय. कधी झुकतोय कोपरीच्या बाजूनं कधी झुकतोय नागलीच्या बाजूनं आणि अशाच प्रकारचे चित्तथरारक सामने प्रेक्षकांना नेहमीच पाहायला आवडत असतात आणि त्यापैकी हा सामना इथे मात्र या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये जात असताना शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी आता मात्र गोलंदाज हेमंतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चला नागले संघ आपण खेळायला सुरुवात करा कारण अगोदरच आपण जास्त वेळ इथे खर्च केलाय आणि त्याचा मात्र तुमच्या संघाला आय थिंक नुकसान मात्र झालेलंच आहे. परंतु असं नाही की तुम्ही वेळ जास्त खर्च केला म्हणजे अजून वेळ इथे खर्च जास्त करणार. 8 धाब्यांची गरज 6 बॉल शिल्लक. गोलंदाज हेमंत. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिले की 7 धाबा सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये डिपेंड झालेल्या आहेत. कुडूस 11 कुडूस संघाचा सौरभने तो कारनामा केला होता आणि आता मात्र इथे डॉल्सी स्मृती नागले संघाच्या माध्यमातून हेमंत आता मात्र 8 रन्स मात्र या ठिकाणी वासवेल काउंटला टेड गेला. चेंडू चालला अगदी जमिनीच्या मार्गाने रेंगाळत स्क्वेअरला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने झेपावतोय तोपर्यंत 1 धाव या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती हेमंतनं खर्च केली. इथे एखादा डॉट बॉल किंवा एखादा विकेट मुकदम जर पाहायला मिळाला तर अजूनही मात्र सामना अगदी चित्तथरारकमध्ये प्रेक्षकांना मात्र पाहायला मिळू शकतो आणि तो कारनामा गोलंदाज हेमंत आपल्या संघासाठी करेल का? चेक दरम्यान पाहतोय आपण शुभ आगमन झालंय व्यासपीठावर पाहतोय आपण आदरणीय नरेंद्र गोराटकर साहेबांचं. साहेब आपलं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. सध्या पाहू शकला या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जिथे जागा मिळेल तिथून मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 7 धाब्यांची गरज. राऊंड द विकेट आता हेमंत मारा करतोय. 1 मारा लेकिन सॉलिड मारा अनिकेतच्या बाटमधून निघणारा हा बिग हिट सिक्सर. उपविभाग प्रमुख आदरणीय युवा सेना सन्माननीय सचिन पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि या दादांना मी या स्पर्धेचे शिल्पकार आणि ठाणे जिल्ह्याचे एक नंबर 1चे सूत्रसंचालक चांगले पत्रकार राजेंद्र पाटील सर यांच्या माध्यमातून निवेदन करतोय की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि या शेतकऱ्याच्या साईडने मात्र स्कोर आर लेवल आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी 4 चेंडूमध्ये 1 धाबीची गरज. का स्ट्रोक पाहिला आपण अनिकेतच्या बॅटमधून. अजून एक वा चेंडू गेला अगदी पालिवली गावाकडे. तिकडे जात्रा अगदी थाटामाटाने सुरू आहे.
आणि मात्र हा पहिला विजय कोपरी स्पोर्ट कोपरी संघाने आपल्या नावावरती केलाय. अभिनंदन टीम कोपरी स्पोर्ट कोपरी आणि हार्ड लक टीम डॉल्सी स्मृती नागले. काय शॉट सिलेक्शन 3 चेंडूचा मात्र सामना केला अनिकेतनं आणि 3ही चेंडूचं दर्शन सीमेरेषेचं घडवलं. एक चौकार आणि 2 षटकार त्याच्या खेळीमध्ये पाहिल्याने देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जने